मम्मी चपाती दे की गव्हाची. आजी बघितलं का, डॉक्टरांनी अमरदाजींना सोडून आणलं. त्यांना सोडवणं एवढं सोपं नव्हतं, पण डॉक्टरांनी एकदा ठरवलं काम पूर्ण केले बगर त्यांना चैनच पडत नाही बघ. तर मोठा लढाई जिंकून नाही का आला, आम्ही गेले असते तरी सोडवून आणला असतो. तो एवढा सोडवायला पळत होता ना पुढं, म्हणजे त्याच्या मागे नक्की काहीतरी डाव असणार आहे. आत्या झालं का तुमचं सुरू? अव एखाद्यानं काय चांगलं केलं ना तर त्याला चांगलं म्हणावं. डॉक्टरांचं तुमचं काय पित्त आहे माहित नाही. नाहीतर काय, आपल्यासाठी एवढं चांगलं केलंय त्यांनी, हिला तर त्याचं कौतुकच नाही. त्या कंपाऊंडरचं कौतुक करायला मी काय गुडघ्यावर पडली वे आणि बास करतो त्याचं कौतुक. मला तर त्या कंपाऊंडरचं नाव काढलं ना तर जेवणच जात नाही. होय, मला पण नाही आवडत ते डॉक्टर. तुला कोणी विचारलं रे माकडा? तुला काय एवढ्या मिरच्या झोंबल्या ग टोन्या? बोल रे बोल तू. तुला कोण आढळते तीच बघते मी. नाव सोनूबाईनं हाती कतलाचा वाळा, नुसती सगळी त्या रेड्याची धार काढायला बसल्या ती. त्या कंपाऊंडर मुळे सगळं झालंय. वाटोळ्या खोराचा आणि नाश करेल आमच्या घरात दाराचा. त्याची किरडी ढासळली, त्याच्या किरडीचा मोडला बांबू त्याच्या. हिच्यासारखी डॅशिंग मुलगी कधी आयुष्यात येईल असं वाटलंच नव्हतं, पण आता आलीच आहे तर हिला हातचं गमवायचं नाहीये. तिच्यापर्यंत पोचायला एखादा तरी रस्ता काहीही करून शोधायला हवा. अरे वा, इतक्या लवकर रस्ता सापडेल असं वाटलं नव्हतं. नशीब जोरावर आहे तुमचं डॉक्टर अजित कुमार देव. हिला रात्री भेटायची ही उत्तम संधी मिळाली आहे. मायरा, जाओ बेटा, नाइट सूट पहन लो और सो जाओ. सुबह जल्दी उठना है ना. मम्मा, आज खूप धमाल आली. मी उद्या परत त्यांच्याकडे जाणार आहे. मायरा, रोज रोज पॉसिबल नाही होणार. का? तू कशी रोज पोलीस स्टेशनला जातेस? मी कामासाठी जाते. मम्मा, तुझी गळ्यातली चेन कुठे आहे? चेन कुठे पडली असेल? इतनी रात को कौन आया होगा? यस, डॉक्टर तुम्ही? हो. डॉक्टर अंकल, बरं झालं तुम्ही आले. मला तुमची खूप आठवण येत होती. हो ना, मला तुझ्या मनातलं कळलं बघ लगेच, म्हणून पटकन तुला भेटायला आलो. सॉरी, एवढ्या रात्री आलोय. काम पण तितकंच महत्वाचं होतं. या. हो. हॅव अ सीट. चल मायरा. काय काम होतं? अरे हा, विसरलोच. ऍक्च्युली आमच्या अंगणात मला ही चेन सापडली. मला वाटलं मायराची चेन हरवली आहे म्हणून तुम्ही काळजी करत असाल. ऍक्च्युली मैं यही ढूंढ रही थी. ही मायराची नाही, माझी चेन आहे. थँक्यू सो मच. अरे तुम्ही थँक्यू म्हणून मला लाजवता बरं का. वुड यू लाईक टू हॅव समथिंग? हा, कॉफी? हा कॉफी थोडी. ओके, मी घेऊन येते.
दुपारी मम्मा उगाचच लवकर आली. आपण किती छान लपाछुपी खेळत होतो. एवढंच ना, मग आपण आताही खेळू शकतो. ओके, मग आपण चोर पोलीस खेळू. बरं. मी पोलीस, तुम्ही चोर. ओके, मी लपतो जा. रेडी? नाही, थांब. रेडी? रेडी. You are under arrest. मायरा, ही हॅट तुझ्याकडे कोणाची आहे? माझी मम्माची आहे, ती पोलीस आहे ना. हं? मायरा, किती तर सांगितलं तुला हे घालायचं नाही म्हणून. खेळायची वस्तू नाहीये, जा आतमध्ये. सॉरी, ही हॅट माझी आहे. मी ACP दिव्या सिंग. कॉफी? येतो मी. गुड नाईट. बाय. मायरा, माझ्या युनिफॉर्मला अजिबात हात लावायचं नाही. कुठे आहे तू? तुमच्या नवऱ्याचं जे झालं ते झालं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी तुम्हाला 300 रुपयांच्या गोळ्या देतो, त्या घ्या, म्हणजे बरं वाटेल. आणि शक्य होईल तितक्या लवकर यातून बाहेर पडा. कसं बाहेर पडू डॉक्टर? जित्ता जागता नवरा मेलाय माझा. हे काय वय होतं का त्यांचं जाण्याचं? 2 पोरं आहेत पदरात, त्यांचं कसं व्हायचं? माझा तळतळट लागलाय तिला, म्हणून मी तिचं असं झालंय. कोणाचं? तीच जिच्यामुळे माझा नवरा मेलाय. पैशासाठी जीव घेतला तिने माझ्या नवऱ्याचा. हे असंच होत असते. या कर्माची फळं ह्याच जन्मी भोगायला लागतात. डॉक्टर, कुठं हरवलात? नाही, काही नाही. तुमच्या नवऱ्याला भेटलो होतो ना एकदा, अचानक त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला. ते असं होतच. असं पोरं अजून बी त्यांना विसरली नाहीत. अजून विचारतात पप्पा कधी येणार आहे, कधी येणार आहे. काय सांगू डॉक्टर त्यासनी? हे पहा, तुम्ही शांत व्हा, सावरा स्वतःला. या तुम्ही आता. मी काहीही केलेलं नाहीये. सच में? हो. अगं, त्यांना त्यांच्या नवऱ्याची आठवण आली म्हणून रडत होत्या त्या. पण तुम्ही हे मला का सांगताय? मी तुम्हाला विचारलं का? नाही, तू फालतू प्रश्न विचारतेस ना मला, म्हणून सांगितलं तुला. तू का आलीस इथे ते सांग. दिव्या आली बाहेर. अहो, किती उतावळेपणा. मी तिच्यासाठी उठलेलं नाहीये. आणि तुला काय वाटलं का मी माझी कामं सोडून गावातल्या प्रत्येक बाईच्या पाठीमागे फिरत बसतो? मी एका पेशंटला तपासायला चाललोय. कोणी पेशंट आले तर त्यांना इथेच बसून ठेव. नाहीतर एक काम कर, रात्रीच यायला सांग. अहो, पण एवढा वेळ तुम्ही बाहेर काय करणार आहे? आणि कुठं चाललाय पेशंटला चेक करायला? तुला काय करायचं, जेवढं सांगितलं तेवढं कर. अहो, पण डॉक्टर सांगा की. दिव्या आली सांगून बी डॉक्टर थांबलं नाही, म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. मायरा, जास्त त्रास नको देऊ टोनाला, ठीक आहे? माझं नाव शुभंकर आहे. बट युअर निकनेम इज टोन्या, राईट? हा 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 थांब बघ, माझ्याकडे भिंग आहे. मी तुला भिंगनं कसं खेळायचं शिकवतो. म्हणजे भिंगनं एकामेकाला भाजायचं. हा हा, तेच तेच. हा, चल चल. बघ इकडे ऊन आहे, ऊन.
हा हा चल बघ बघ. आजी कसे आहात तुम्ही? आता काय नुसतं जगायचं म्हणून जगायचं. का माझी तरणी ताटी पोरगी गेल्यापासून कशात जीव लागत नाही. व्हेरी सॅड. काय झालं त्यांना? अगं घरात गॅसचा स्फोट झाला आणि त्यातच गेली ती. लय पोरगी गुणाची होती बघ. तिचा अपघात झाला का घातपात झाला कोणास ठाऊक. माझ्या पोटाला जन्म नव्हता घेतला पण पोटच्या पोरी परास लय जीव लावला होता बघ. आजी तुम्ही असं म्हणालात की घातपात झालाय की अपघात? आता कसं सांगू? तुम्हाला कोणावर संशय आहे का? आता तुला काय चौकशा करायच्यात? तू काय पोलीस आहेस का? मी असंच विचारलं. गावात इतर लोकांकडून ऐकलं की तुम्ही त्यांच्या जवळचे आहात म्हणून विचारलंय. अगं संशय असला काय नसला काय मंजू काय परत येणार आहे वय? लय कष्ट भोगलं बघ पोरीने पण. कसले कष्ट? तिला कोणी त्रास देत होतं का? अगं त्यो अव काय आहे, नवरा यो असा होता. सगळा संसार एकटीनं सांभाळला बघा एवढी वर्ष. लई मनापासून केलं नवऱ्याचं. गावातली जमीन इकून नवऱ्याला बरं करायचं म्हणून दोघं इथं आली होती. लई खस्ता खाल्ल्या बघा दोघांनी. पण नशिबा मोर कुणाचं काय चालत नाही हीच खरं. याचा अर्थ म्हणजे मंजूचा नवरा खरं बोलत होता. अमर. हा डॉक्टर, ह्या बसा ना. झालं जेवण? हो. तुम्ही कसं काय इथे? तुमची चौकशी करायला आलो होतो. म्हटलं बघावं जेवण वगैरे झालंय की नाही. नाही, बजा आला होता डबा घेऊन. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घ्यायचा? अहो त्रास कसला त्यात? तुमची विचारपूस करायला मुद्दाम माझं क्लिनिक बंद ठेवून आलोय मी. आधीच तुमच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यात पोलीस सतत चौकशी करतात तुमची. काल चौकशी करताना त्यांनी फार त्रास तर नाही दिला ना तुम्हाला? नाही, नेहमीसारखीच चौकशी केली. डॉक्टर, तुम्ही फारच काळजी करताय माझी. माझ्यासाठी असं तुमची कामं सोडून येत जाऊ नका. मला फार गिल्टी फील होतं. मला काही लागलंच तर मी तुम्हाला फोन करत जाईन. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. पोलिसांनी काय विचारलं तुम्हाला? काही नाही, मंजू आणि माझे संबंध कसे होते, आमच्यात काही भांडण तर नव्हतं ना, एवढंच. बघा मी तुम्हाला म्हणालो होतो ना, पोलिसांचा पहिला संशय तुमच्यावर येईल. तुम्ही काय सांगितलं त्यांना? नाही, नॉर्मल नवरा बायकोमध्ये जशी भांडणं व्हायची तशीच व्हायची आमच्यात, हेच सांगितलं. आणखी काय विचारलं त्यांनी? आणखी हेच की माझा कोणावर संशय आहे का, मंजूला कोणी त्रास देत होतं का. मग तुम्ही काय म्हणाला? काय सांगणार डॉक्टर, मंजू काही सांगायचीच नाही ना मला. हे सगळं व्हायच्या आधी ती टेन्शन मध्ये वाटली होती मला. तिला विचारलंही, तुला कोणी त्रास देत आहे का, सांग मला. पण तिने काही सांगितलंच नाही मला. एवढंच? आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं ते डिटेलमध्ये सांगायला लावलं. म्हणजे? तुम्ही आला होतात हेही सांगितलं मी त्यांना. कदाचित ते तुम्हालाही चौकशी करण्यासाठी बोलवतील. बरं मी येतो, काळजी घ्या. तुम्हाला काही वाटलं तर बिंदास मला फोन करा. येतो. हाय. हाय, सीट ना. डॉक्टर नाही आहे अभी तक? नाही, ते एका पेशंटला अर्जंट मध्ये चेक करायला गेलेत. ओके. मंजुळा इथेच क्लास घ्यायची ना? वय इथं वरंड्यात. खूप वाईट झालं तिचं. गावात सगळे हळहळ व्यक्त करताय. वय
आमची मंजू दीदी होतीच तशी. तिनं ना कमी दिवसात सगळ्यांना आपलंसं केलं होतं बघा. आम्हाला तर घरातल्या सारखीच झाली होती. आमच्या आजीनं तिला तर लेकच मानलं होतं आणि टोण्याचा तर लय जीव होता तिच्यावर. पण ते म्हणतात ना, जो सबको पसंद होता है वही भगवान को पसंद होता है, तसं झालं बघा आमच्या मंजू दीदीचं. हे बघा डॉक्टर आले, ते तर लय मदत करायचे मंजू दीदीला. हॅलो. हॅलो, तुम्ही इथे? हो, तुम्हालाच भेटायला आले होते, पण तुम्ही नव्हता, सो डिंपल सोबत गप्पा मारत होते. मला भेटायला म्हणजे माझ्याकडे काही काम होतं का तुमचं? अरे, तुम्हीच म्हणाले होतं ना, काम नसलं तरी मी इथे आले तर चालेल. आठवलं, पण आता माझ्याकडे वेळ नाहीये. आपण पुढच्या वेळी भेटू तेव्हा नक्की गप्पा मारूयात. डिंपल, हे आठव. मी येतो. बाय. शुअर, बाय. ओके, सी यू. सी यू. मायरा, मायरा बेबी. डॉक्टर चक्क दिवे येत असताना तिच्याशी न बोलता कसं जात्याल? ह्यासनी नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. मंगल, चहा आण ग जरा. मला बी आण ग. हाय, ती नवीन पोरगी आपल्या टोण्याबरोबर खेळायला येते, ती कोण आहे ग? अरे, नवीन आली आहे गावात. आपल्या टोण्याचा लाळा लागलाय त्या पोरीला, म्हणून तिची आई इथे खेळायला सोडून गेली वाड्यात. नाही, ती वाड्यात खेळायला येते ना, येऊ द्या, पण उगाच तिच्यामुळे नवीन भानगड मागा लागायला नको म्हणजे झालं. आता हे कसली भानगड? जो भानगड करतोय तो राहतोय बाजूला, आणि मीच बरी दिसतीये तुम्हाला? गावाचं लगीन आणि कुत्र्याची तारांबळ. तेच म्हणते मी, इनाकारण कशाला तारांबळ करून घ्यायची. आता ती मॅडम मंजू बद्दल एवढी चौकशी का बरं करत होती? आणि तुम्ही बी तिला काय बाई सांगत बसू नका, उगाच कुठलं लफड माग लागायचं. आता ह्यात कसलं लफड? आता माझी मंजू होतीच गुणाची, म्हणून ती बाई विचारत होती, तुझ्या का पोटात दुखतंय का? हाय का? आता माझ्या कशाला पोटात दुखतंय? मी आपलं तुमच्या चांगल्यासाठी सांगते. हे बघा, मंजू तुमच्या जेवढी जवळची होती ना, तेवढी माझ्या बी जवळची होती. पण कुठल्या बी गोष्टीचा संबंध तुम्ही डॉक्टरांशी लावता ना, म्हणून सांगायचं. तर मला याड नाही का लागलं? डोक्यावर पडली ना मी, म्हणून तर त्या कंपाऊंडरचा कशाची बी संबंध जोडते. तोच मुर्दा ना, जिकडे बघावं तिकडे असतोच. अव चौदी, तुम्हाला जे काय करायचे ना ती करा. मी तर थकली तुम्हाला समजावून. तर मी तुला आवाज नव्हतं का धाडलं मला समजून सांगायला ये म्हणून? आता ती पोरगी शहरात ना आली, 4 गोष्टी टोण्याला चांगलं शिकविल, ती राहिलं बघायचं बाजूला, नाही तीच खुसपाट काढायचं. अव दिसतंय की मला, ती आल्यापासून टोण्याच्या खोड्या कमी झाल्या त्या. हा, आता तिचं इथं यायला काय माझी ना आहे, पण जाऊदी, नकोच ना इशय तो. डिंपल कुठं गेली हो? दवाखान्यात बी दिसन झाली. गेली असेल त्या कंपाऊंडरच्या खोलीत. त्या कंपाऊंडरला बी त्या डिंपीशिवाय पान हालत नाही. सारखे काय दोघं बोलत असतात कोणास ठाऊक. आज सूर्य पश्चिमेला उगवलाय वाटतं. का? काय झालंय? काय झालं म्हणजे, ज्या दिव्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक चालू केला, तिची अख्ख्या गावात माहिती काढली, मला बी माहिती काढायला लावली, तिच्या पोरीला सांभाळलं, तिच्याशी खेळले, वाड्यात तिची वाट बघत बसले, आणि आज ती तुम्हाला भेटायला आली तर तुम्ही तिला भेटले बी नाही. काय झालं नक्की? भानगड काय आहे? काही भानगड वगैरे नाहीये. तुझा इथून मूर्खासारखे प्रश्न विचारू नको. आधीच माझा मूड नीट नाहीये. आता काय झालं तुमच्या मूडला? का तिला मिळवण्यासाठी कुछ नया प्लॅन बना रहे हो? तसं काय असेल तर मला आधीच सांगा, नाहीतर बघा मग. काय नाहीतर काय? कोण आहेस तू? तुला मी दिव्याची सगळी माहिती काढायला सांगितली. काय माहिती काढलीस तू? तुला माहिती तरी का ती कोण आहे? माझ्याकडून कामाचे पैसे घेतेस ना, मग तसं कामही करत जा. मी ना चांगलीच काम करते आणि मी तिची सगळी माहिती काढणार आहे. कधी?
आपल्या दोघांना जेलमध्ये टाकल्यानंतर. काय बी काय बोलताय? ती कशाला जेलमध्ये टाकल? कारण ती पोलीस आहे, ACP दिव्या सिंग. काय? अयो, नीट माहिती काढत जा.